Dear friends, welcome to my YouTube channel. Today we will learn the poem Stopping by Woods on a Snowy Evening. This poem is written by Robert Frost. Dear friends, let us know something about the poet in the beginning. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला कवीविषयी थोडीशी माहिती पाहू. Robert Frost, his lifespan is 1874 to 1963. त्यांचा जीवनकाल हा 1874 ते 1963 आहे. Robert Frost was an American poet. He is highly regarded for his realistic depictions of rural life and his command of American colloquial speech. रॉबर्ट फ्रॉस्ट हे एक अमेरिकन कवी होते. ग्रामीण भागाचे त्यांनी केलेले वास्तववादी चित्रण आणि अमेरिकन बोलीभाषेवर त्यांचे असलेले प्रभुत्व या गोष्टींमुळे त्यांच्याकडे जगभर मोठ्या आदराने पाहिले जाते. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट्स ऑफ द 20th सेंचुरी. ते 20व्या शतकामधील समीक्षकांनी देखील ज्यांचा आदर केला अशा लोकप्रिय कवींपैकी एक कवी आहेत. ही रिसिव्ड 4 पुलित्झर प्राइजेस फॉर हिज पोएट्री आणि त्यांना आपल्या कवितांसाठी 4 वेळा पुलित्झर प्राइज मिळाले. अशा प्रसिद्ध अमेरिकन कवीची एक कविता आपण आज पाहणार आहोत. इन धिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. या कवितेमध्ये कवी हिमवर्षाव होत असलेल्या एका सायंकाळचे वर्णन करतो. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. He stops to enjoy, but his mind urges him to go on. एका वनराईमधून प्रवास करत असताना तो कशा प्रकारे तेथील सुंदर दृश्याने आकर्षित होऊन थांबतो आणि त्याच वेळी त्याचे मन त्याला पुढे जाण्यासाठी उद्युक्त करते याचं वर्णन कवीने या कवितेमध्ये केले आहे. नाव वी विल सी द पोएम. आता आपण ही कविता पाहू. द पोएट हिमसेल्फ इज द स्पीकर ऑफ धिस पोएम अँड ही हॅज एक्सप्रेस्ड हिज ओन एक्सपिरियन्स इन दिस पोएम. कवी स्वतःच या कवितेमध्ये स्पीकर आहे, म्हणजे बोलत आहे. त्याने स्वतःला आलेला अनुभव या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. लेट अस सी द फर्स्ट स्टांजा. आता आपण पहिलं कडवं पाहू. आय रीड दिस स्टांजा. हुज वूड्स दिस आर आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द विलेज दो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स fill up with snow. The poet says that he thinks he knows whose woods those were, who is the owner of those woods. कवी असं म्हणतो की त्याला कल्पना आहे की त्या वनराईचा मालक कोण आहे. He knows that the owner of those woods lives in the village. He can't see him stopping there. त्याला हेही माहीत आहे की या वनराईचा मालक एका गावामध्ये राहतो आणि तो त्याला त्या ठिकाणी थांबलेलं पाहू शकत नाही. He can't see that he has stopped to watch his beautiful woods filled up with snow. तो त्या ठिकाणी बर्फाच्छादित झालेली त्याची सुंदर वनराई पाहण्यासाठी थांबलेला आहे. हे देखील त्या वनराईचा मालक पाहू शकत नाही. इन धिस स्टांजा, इन द फर्स्ट लाईन, हुज वूड्स दिस आर आय थिंक आय नो, या ओळीमध्ये
इन्व्हर्शन ही फिगर ऑफ स्पीच आलेली आहे. बिकॉज हिअर द वर्ड ऑर्डर हॅज बीन चेंज्ड. द करेक्ट वर्ड ऑर्डर शुड बी लाईक आय थिंक आय नो हुज वुड्स दिस आर. या ठिकाणी जो काही शब्दांचा क्रम आहे तो बदलण्यात आला आहे. योग्य क्रम हा आय थिंक आय नो हुज वुड्स दिस आर अशा प्रकारे असायला हवा. Now see the second stanza. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year. Here the poet says that his little horse must think it queer, means very strange, that the poet has stopped between the woods and frozen lake, and there is not even a farmhouse nearby, and it is the darkest evening of the year. कवी असं म्हणतो की त्याचा जो घोडा आहे त्या घोड्याला ही गोष्ट अतिशय विचित्र विलक्षण वाटत असेल की तो या वनराईच्या आणि गोठलेल्या एका तळ्याच्या मध्ये थांबलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास कुठेही घर किंवा निवाऱ्याची जागा नाही आणि त्या वर्षातील ती सर्वात गडद काळोखी संध्याकाळ आहे. इन धिस स्टांजा, इन द फर्स्ट लाईन, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर, या ओळीमध्ये पर्सॉनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच वापरलेली आपणास दिसून येते. बिकॉज हिअर द हॉर्स इज ट्रीटेड ॲज ह्युमन बिईंग. कारण या ठिकाणी तो घोडा म्हणजे माणूसच आहे अशा पद्धतीने समजण्यात आला आहे. नाउ सी द थर्ड स्टांजा. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साउंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. In this stanza, the poet says that his little horse gives a shake to his harness bells as if he wants to ask him if he has made any mistake by stopping there. And with the sound of the harness bell, he only hears the two sounds, the sound of the easy wind and the sound of the falling soft feather like snowflakes. कवी या ठिकाणी असं म्हणतो की जणू काही त्याचा घोडा त्याच्या गळ्यातील घंटा वाजवून त्याने त्या ठिकाणी थांबून चूक तर केली नाही असंच विचारतो आहे असं कवीला वाटतं. आणि कवीला त्यावेळी त्याच्या घोड्याच्या त्या घंटेच्या किणकिणीच्या आवाजाच्या जोडीला फक्त मंद वाऱ्याच्या झुळकेचा आवाज आणि मऊ पिसासारख्या हिमकणांचा खाली पडणारा आवाज ऐकू येत असतो. नाउ सी द लास्ट स्टांजा. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप and miles to go before I sleep. According to the poet, the woods are lovely, dark and deep. The woods are very beautiful. He stops there to enjoy the beauty of the woods. He wants to stay there for a while, but he cannot stay there because he reminds himself that he has to keep the promises. He has many things to do before he goes to sleep, and in the wider sense, before he dies. कवीच्या मते ही वनराई अतिशय सुंदर आहे आणि त्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी त्याला त्या ठिकाणी काही वेळ थांबावेसे वाटते, परंतु तो स्वतःला आठवण करून देतो की त्याला अनेक वचनांची पूर्ती करायची आहे. रात्री झोपी जाण्यापूर्वी त्याला अनेक कामे करायची आहेत आणि
अधिक व्यापक अर्थाने सांगायचं म्हटलं तर अशा मोहाच्या क्षणी आपण थांबू शकत नाही. फक्त अशा आठवणी घेऊन आपणास मृत्यू येईपर्यंत आपली कर्तव्य पार पाडायची असतात. In this stanza, in the first line, the woods are lovely, dark and deep. You will find the figure of speech alliteration because here in this line the sound D has been repeated. या कडव्याच्या पहिल्याच ओळीमध्ये आपणास alliteration ही figure of speech दिसून येते कारण या ओळीमध्ये D साऊंड पुन्हा पुन्हा आलेला आहे. And in the last two lines you will find that the line and miles to go before I sleep has been repeated. So there is a figure of speech repetition. आणि शेवटच्या दोन ओळीमध्ये and miles to go before I sleep ही ओळ पुन्हा आलेली आहे. म्हणून या ठिकाणी रिपिटिशन ही फिगर ऑफ स्पीच आपणास आढळून येते. I am sure you have understood this poem from this video. मला खात्री आहे की आपणास या व्हिडिओमधून ही कविता नक्कीच समजली असेल. Thank you for watching this video.